रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि स्वर्गीय शाहीर दादा कोळके यांची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी त्यांचं भव्य दिव्य स्मारक भूमिपूजन या राज्याचे आमचे सहकारी आदरणीय जयाभाऊ मोरे ग्रामीण विकास मंत्री यांच्या शिवहस्ते या ठिकाणी संपन्न झालं आणि माझे सहकारी विधानसभेचे आमदार व बहुजन समाजाचा आवाज आदरणीय गोपीचंद पडळकर आताचे या ठिकाणी ज्यांनी भाषण केलं ते या विभागाचे आमदार शंकरभाऊ मंडेकर, त्याचबरोबर या ठिकाणी विजय भाऊ फुलके, सचिन भाऊ फुलके आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भोर पंचायत समितीचा सदस्य तृप्तीताई कुटवड, त्याचबरोबर या गावच्या प्रथम नागरिक सरपंच सारिकाताई बांदर, उपसरपंच अमर गायकवाड, पोलीस पाटील अमित कांबळे, तहसीलदार आदरणीय जन साहेब, त्याचबरोबर प्रांत अधिकारी खरात साहेब आणि या ठिकाणी पीडीओ विपट साहेब, उपअभियंता पीडब्ल्यूचे सर्व सहकारी अधिकारी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सरचिटणीस बाळासाहेब गरुड, भाजप अध्यक्ष तालुका अध्यक्ष संतोषजी आणि या व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि खऱ्या अर्थानं ज्यांचा आमचा गोपीचंद आणि पडळकर साहेबांनी आमचा संपर्क होता ते डॉक्टर विक्रमसिंह बांदल साहेब, ते सध्या प्रांत अधिकारी म्हणून विटा आटपाडी या ठिकाणी आमच्याकडे आहेत आणि सर्व जमलेल्या माझ्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो, माता भगिनी आणि पत्रकार भावांनो, खरंच आजचा दिवस हा सुवर्ण अक्षराने लिहावा असा हा आजचा दिवस आहे आणि दादांच्या बाबतीमध्ये विजय भाऊ या ठिकाणी भरभरून बोलले, मनापासून बोलले. गेली अनेक वर्षाची मनामध्ये असलेली उघडू ज्या इंगवली गावानं ज्या मातीनं दादांना घडवलं वाढवलं त्या मातीमध्ये दादांचं भव्य दिव्य स्मारक व्हावं ही स्वप्न या गावातील खऱ्या अर्थानं त्यांच्या कुटुंबानं, परिवारानं आणि या गावातल्या प्रत्येक ग्रामस्थांना मनामध्ये निर्माण केलेलं होतं आणि आज हा सोन्याचा दिवस आज आपल्या समोर या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळत. दादांचं पहिलं नाटक इच्छा माझी पुरी करा आणि खऱ्या अर्थानं ती इच्छा पुरी करण्याचं काम म्हणजे हा आजचा दिवस आहे. मला खात्री आहे की मान तालुक्यातला एक सुपुत्र दादांची इच्छा पुरी केल्याशिवाय राहणार नाही. त्याबद्दल मी जया भाऊला काय योगा असतोय बघा. दादा ग्रामीण भागातले, सह्याद्रीच्या कृषीमध्ये वसलेल्या गावातले आणि जयाभाऊ दुष्काळ भागातले, जिथं नंदनवन फुलवलं आणि एक संगम आज खऱ्या अर्थानं निर्माण झाला की जयाभाऊ दादांची इच्छा पुरी करायला आपल्या गावामध्ये धावून आले. तसा भाऊ आमचा प्रेमळ आहे. ज्याची इच्छा, माझी बी अजून बरीचशीच इच्छा आहे, ते नंतर पुरी करूया. आणि जयाभाऊ खरं जर बघितलं, विजयराव म्हटले की गोपीचंद पडळकरच्या आणि सदाभाऊच्या डोक्यामध्ये दादांचं स्मारक व्हावं आलं कसं? त्याचं कारण आहे, आम्ही दोघं बी दादासारखं गबाळी माणसं आहे. आम्ही दोघं बी गावखेड्यातनं आलेलो आहे. दादांचं घर बघितलं, अशा घरातच आम्ही लहानाचं मोठं झालो. आणि एकदा मी आणि गोपीचंद पडळकर साहेब असं बसलेलो होतो. आम्हा दोघांना कधीतरी बसलो की आम्ही गाणी जुनी इकडं तिकडची म्हणतो, पण आमच्या तोंडावर गाणी कुठले असणार आहे? दादांचेच असणार, कारण त्या काळामध्ये दादांचे अनेक पिक्चर आले. बोट लावीन, तिथं गुदगुले असेल, रामराम गंगाराम असेल, हे अशा अनेक चित्रपट त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला
पाहायला मिळाले, सोंगाडे असेल. कारण वडाच्या झाडाखाली गावाच्या यात्रेमध्ये असणारा तमाशा आणि सिनेमाच्या टाकीतला दादा कोंडक्याचा पिक्चर हे सोडलं तर आम्हाला त्या काळामध्ये काही माहीतच नव्हतं. आणि म्हणून दादांची गाणी ही फार आपली गावगाड्यातली साधी सोपी भाषा, ही गावगाड्यातलंच एक काहीतरी गाणं दादा गात आहेत अशी भावना असायची. आणि म्हणून निश्चितपणानं त्यांची गाणी खऱ्या अर्थानं द्विअर्थी होती. कारण आज आपल्याला दादांचं गाणं लागलं की आपोआप आपण गुणगुणायला लागतो. म्हणजे दोन असं वाटतं की दादाचं गाणं पाठच आहे आपल्याला. मी मगाशी बसलो, मी गाणं आठवणीत आलं, मी तर बोरी आडाने सकू. योगायोगानं आमच्या घरात आमदार साहेब माझ्या एका बहिणीचं नाव सकू होतं. त्यामुळं मला ते गाणं सारखं आवडायचं, मी तर बोरी आडाने सकू. मी म्हणायचं आपल्या बहिणीवरच दादानं ते गाणं लिहिलं का काय. जसा जीवात जीव घुमटळत, हे जरा पडळकर साहेबाला ते गाणं येतंय चांगलं. हे बघून दुश्मन तुळ वरच कडवं मी गाळलंय, वर ढगाला लागली कळ. मी म्हणायचं बरोबर आहे, दादाला कसं कळतंय वर कळ लागल्याबरोबर पाणी यायला लागलं. म्हणजे खऱ्या अर्थाने जर दादा बघितला तर हा एक गावगाड्यातला लोककलाकार होता. या कलाकारांना अशोक सराफ सारखा एक विनोदी कलाकार या महाराष्ट्राला दिला, दादानं घडवला. अशी अनेक माणसं खऱ्या अर्थानं दादानी घडवली. आणि म्हणून निश्चितपणानं एक दादांचं अरे एवढा मोठा कलाकार की महाराष्ट्राची मराठी भाषा खऱ्या अर्थानं जर वाढवण्याचं कुणी काम केलं असेल तर ते दादा कोंडके यांनी केलं. अरे अनेक हिंदी सिनेमे आले, अनेक हिंदी पिक्चर आले, अनेक दिग्गज माणसं आली, पण या सगळ्या माणसाला पुरून उरून उरला असेल तर त्याचंही नाव दादा कोंडकेचं आहे. उगाच आज काही लोक मराठीचा गळा काढतात, पण दादांनी खऱ्या अर्थानं समाजाच्या प्रश्न उचलले. माणसा परास मेंढर बरी, द्विअर्थी तिने दाखवून दिलं की माणूस हा धर्म पाळायला तयार नाही, संस्कृती पाळायला तयार नाही. पोलिसांची हाफ पॅन्ट हे घालवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये जर कुणी केलं असेल तर त्याला दादा कोंडकेंनी केलं. म्हणजे समाजातला बदल अचूक उचलण्याचं काम दादा करतो. आणि म्हणून माझे सहकारी गोपीचंद आम्ही बसलो, ते म्हणले भाऊ हे सर्वसामान्य कुटुंबातलं हे व्यक्तिमत्व मला माहिती आहे. आमदार साहेब वाड्यात राहणाऱ्यांचे पुतळे उभा राहतात, पण गावगाड्यात राहणाऱ्यांचे पुतळे उभा राहिले पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थानं माझ्या गोपीचंद. आणि ही गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्री म्हणले अरे तुम्ही मला सांगताय मी तुमच्या बरोबर आहे, पण माझी एक आठ तुम्हाला आहे, ते स्मारक पूर्ण होईल तेव्हा तुम्ही दोघांनी हाफचड्डी घातली पाहिजे. आणि मग मुख्यमंत्री म्हणले, आम्ही म्हटलं साहेब हे पत्र पैसे द्यायला लागतील. मला म्हणले अरे मला पैसे कशाला मागता, या पैसे देणारा माणूस तुमचा मी मंत्री केला, या जावा जया भाऊकडं. आणि मग आम्ही जया भाऊला, पण जया भाऊ हा खरंच भाव आहे, ते मंत्री आहेत, पण निधी आम्ही जाहीर करतो. ते आणि म्हणतात काय नवं घेऊन आलाय का काय. आणि मग भाऊकडे आम्ही गेलो, भाऊला आम्ही सांगितलं की आपल्याला दादा कोंडकेंचं स्मारक उभा करायचं आहे, आणि हे स्मारक हे महाराष्ट्राला प्रेरणा देणारं असलं पाहिजे. निव्वळ दादा कोंडकेंचा पुतळा नाही उभा करायचा, तिथं आर्ट गॅलरी असली पाहिजे. दादानी जेवढे सिनेमा काढले त्या प्रत्येक सिनेमाचं दर्शन त्या आर्ट गॅलरीच्या माध्यमातून या महाराष्ट्राला झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीचं स्मारक भाऊ उभा करायचा. भाऊने आम्हाला लगेच होकार दिला. नुसता होकार नाही, भाऊ म्हणले अरे मला तिकडे यायचं आहे. मी म्हटलं जाऊया. म्हटलं नुसतं जायचं नाही तर म्हणले त्यांच्या जयंती दिवशी आपण भूमिपूजनच करायचं.
आम्हाला मी बरं वाटलं. आम्ही गेलो तो दूध मागायला, भाऊनं दुधात साखर घातली आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी या स्मारकाला जर खऱ्या अर्थानं चालना जर कुणामुळे मिळाली असेल तर ती आदरणीय जयाभाऊ गोरे यांच्यामुळे मिळाली. आम्ही दोघांनी इथे येऊन तुम्ही सगळ्यांनी मागणी केली, प्राण साहेबांची ती मागणी होती, पण इथं याच्या अगोदर आम्ही दोघं म्हटलं की बाबा हे स्मारक ह्याला कोण हातभार लावत, आपण कसा पुढे जायचं. त्यावेळी आमच्या समोर नाव आलं ते जयाभाऊ गोरेंचं. तुम्हाला सांगतो, एक दुष्काळ भागातला सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आमदार होतो, मंत्री होतो, त्यालाच खऱ्या अर्थानं दगड मातीच्या घरातल्या राहणाऱ्या माणसाची जाणीव असते आणि ती जाणीव ठेवणारा या राज्याला जर ग्रामीण विकास मंत्री कोण मिळाला असेल तर त्याचं नाव आहे जयाभाऊ गोरे. तुम्हाला ते इथं आहेत म्हणून मी कौतुक करत नाही, कारण राजकारणामध्ये पारंपरिक लोक लागतात, राजकारणामध्ये वाड्यामध्ये जन्माला आलेले लोक लागतात, पण खऱ्या अर्थानं दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या जनतेचा आवाज बनवून एक शहर दुष्काळ भागातनं जयाभाऊच्या रूपानं या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तिली, साडी, माळी, कोळी, कोष्टी, गोसावी 18 पगड जातीचं नेतृत्व करणारा खंक्या वाघ जर कोण असेल तर त्याचं नाव आहे जयकुमार गोरे. तुम्हाला सांगतो, ते काही वेळेला बोलल्यावर वादळ उठतं, पण मला आणि गोपीचंदला बरं वाटतं प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय द्यायला कोणतरी भातर जनामला याचा निश्चितपणे अभिमान असतो. अरे सामान्य कुटुंबातली माणसं मंत्रिपदावरती पोहोचल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पर्यटनाचा, देवस्थानचा, या महाराष्ट्रामध्ये इतिहासामध्ये जर विकास कुणी केला असेल तर त्याचं नाव आहे जयकुमार गोरे. मी तुम्हाला सांगतो, प्रचंड निधी महाराष्ट्रातल्या पर्यटन क्षेत्राला त्यांनी दिला, सढळ हातानं दिला. आणि अशी कर्तृत्ववान माणसं खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याच्या, हे जरी पुणे जिल्ह्यामध्ये आमदार साहेब येत असेल तर हे सातारा जिल्ह्याच्या बॉर्डरवरचं गाव आहे. पुढे सातारा जिल्हा सुरू होतो आणि एक सातारा जिल्ह्याचा भूमिपुत्र आज खऱ्या अर्थानं आज इथं पुण्याच्या या तांबड्या मातीमध्ये, पुण्यवान मातीमध्ये आज दादांचं स्वप्न, इथल्या गावकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करायसाठी खऱ्या अर्थानं जयाभाऊ या ठिकाणी आले. पुणे जिल्ह्याला काही नेते मिळाले नाहीत का विजयराव? तुम्ही खंत व्यक्त केली, खरं आहे विजयराव, लय मोठे नेते मिळाले. काय काय तर लोक म्हणतात पुणे जिल्ह्याच्या आम्हीच मालक आहे, काय काय लोकांना तर पुणे जिल्हा म्हणजे आमचंच सगळं हे समुद्र आहे. अनेक लोक मिळाले पुणे जिल्ह्यामध्ये, पण दादा कोंडके ओळखण्याची क्षमता ही फक्त जयाभाऊने दाखवली आणि उदार मनानं सांगितलं की हे स्मारक भव्य दिव्य आपण उभा करू. नाहीतर या जिल्ह्याचे राजे म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. मी काही आधी वाचणार नाही, अनेकांनी काय करायच्या, कशा कशाचा उद्धार केला हे तुम्हाला सगळं माहित आहे. परंतु गोपीचंद पडळकर असेल, जयकुमार गोरे साहेब असतील, सदाभाऊ खोत असेल, आम्ही बहुजन समाजातील कर्तबगार माणसं, लढाऊ माणसं, समाजासाठी झटणारी माणसं, याच्यासाठी आम्ही जीव वाळून टाकायला सुद्धा तयार आहे, कारण ही माणसं समाजाला कळली पाहिजे. दादा कोंडके एक सर्वसामान्य कुटुंबातला आलेला महान कलाकार होता. त्याचा अभिमान, त्याचा गर्व हे आमच्या सगळ्या गावगाड्याला आहे. दादानं आपल्या सिनेमामध्ये काय दाखवलं? दादानं गावगाड्याचं धोतर दाखवलं, गावगाड्याची बंडी दाखवली, गावगाड्याची चड्डी दाखवली, गावगाड्याचा हिरवा शालू दाखवला. म्हणजे संपूर्ण ग्रामीण जीवन त्यांनी त्यांच्या सिनेमामध्ये खऱ्या अर्थानं उभा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जागा ठेवण्याचं काम सुद्धा दादा कोंडकेंनी केलं. आणि म्हणून अशा एका महान कलाकाराच्या जयंती दिवशी या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे आणि जयाभाऊ सारखा एक कर्तबगार मंत्री खऱ्या अर्थाने हे स्मारक पूर्ण करायसाठी आज या ठिकाणी धावून आले.
सगळ्या गावकऱ्यांच्या मनातली इच्छा, आज इच्छा माझी पुरी करा, गावकऱ्यांची बी पुरी करायला जयाभाऊ आले. आम्ही फक्त इच्छा बोलून दाखवली, पण पुरी करण्याचं काम जयाभाऊ करत आहेत. आमदार साहेब, तुम्ही 70 लाख दिलं, त्याच्यावर 1-0 जयाभाऊ देतील. अरे काय शून्यामध्ये जादू असते बघा. 1-1 शून्य वाढत गेले की ते वाढत जात. पण आमदार साहेबांना धन्यवाद देतो. आता आमदार साहेब म्हणत असतील सदाभाऊ 50 दिलं, मी 70 देतो. आता सदाभाऊ 1 कोटी म्हणतोय का काय? काही चिंता करू नका, जेवढं लागल तेवढं आमचं जयाभाऊ देतोय. तुम्ही चिंता, आमदार साहेब तुम्ही काही चिंता करायची नाही. तुमचा फंड इकडं तिकडं लागला डागडुजीला द्या. पहिला अहो एवढा मोठा कुबेर माणूस आपल्या पैसे, लय दयावान माणूस आहे तुम्हाला आमदार साहेब सांगतो. तुम्ही जरा आमच्या नादाला लागत जावा. निश्चितपणा जयाभाऊच्या बाबतीत मी बोलावं तुम्ही ऐकावं असं अजिबात नाही. कारण ते इथं वर का आले, त्यांना माहित आहे हा गावगाड्यातला माणूस आहे. दादा कोंडके हा आमच्या मातीतला माणूस आहे आणि आमच्या मातीला सन्मान आम्हाला द्यावा लागेल. कारण त्या मातीतून आम्ही घडलोया, त्या मातीतून आम्ही वाढलोया, त्या मातीची प्रतिष्ठा राखणं हे आमचं काम आहे. निश्चित मी दादांच्या आज जयंती निमित्त त्यांना मनापासून वंदन करतो या ठिकाणी. आणि या ठिकाणी गावगाड्यातले आमच्या आजूबाजूच्या सगळ्या माई मौल्या सगळे शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येला आले. खरोखर दादांचा जिता जागता इतिहास, चालता बोलता इतिहास आज या गावामध्ये साकार होतो. याच्या एवढा भाग्याचा दिवस दुसरा कुठलाही असू शकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय